श्रेयाचं आहे ना इकडे गवत काढणीचं काम चालू झालेलं आहे. हे बघा एक आहे ना रस्ता बेनून घेते म्हणजे रात्रीचं आरतीला वगैरे येतात ना त्यांना फिरायला बरं माहिती. हे आपलं आहे कोकणातलं घर गावचं. चला आता मी दाखवतो तुम्हाला मी डेकोरेशन जे बनवलेलं आहे. तर आपल्या घरचे आहे ना आता सर्व साफसफाई चालू झालेली आहे. आपल्या गणपती बाप्पा येतात आहे 4 दिवसांनी. नमस्कार मंडळी, सर्वांना आपल्या कोकणातल्या गावातून स्वागत करतोय. तर मंडळी बघताय संध्याकाळचं आहे ना असं वातावरण बघा गावचं. जबरदस्त झालं क्लायमेट आणि गावी आहे ना खूप पाऊस पडतोय. सकाळी आलो आम्ही, सकाळपासून आहे ना थोडा थोडा सरीवर सरी आले ना की मजबूत येते. आणि पाठीमागे बघताय माझ्या इकडे आहे ना श्रेया सर्व साफसफाई करते. सर्व गवत आहे ना आपल्या आजूबाजूला घराच्या वाटलं तर ते काढायला सुरुवात केली तिनं. आणि आता एक लगभग सुरुवातच झाली आपल्या चालूच झाले. रस्ता बेनून घेते म्हणजे रात्रीचं आरतीला वगैरे येतात ना त्यांना फिरायला बरं माहिती. तर असं गावी आल्यानंतर अशी कामाची लगबग असते आणि एक म्हणतात ना आपल्या गणपती बाप्पांची आतुरता जशी जशी वाढते तसतसे आहे ना सर्व लोकांची आहे ना काम वगैरे आटपायची पण लगबग चालू होते. तर मंडळी गेल्या टायमिंगला मी जे आलो होतो गावी तर त्या टायमिंगला आहे ना थोडंसं आहे ना डेकोरेशन मी बनवून गेलो होतो आपल्या गणपती बाप्पांचं. तर तुम्हाला दाखवतो मी काय बनवलं आहे. आणि त्यानंतर मग आईला पण आहे ना त्याच्यावरती मी सांगितलं जे डेकोरेशनच्या वरती करायला. मस्त असं वातावरण आहे बाहेर आणि छान असा पाऊस पडतोय. आणि हे आपलं आहे कोकणातलं घर गावचं. चला आता मी दाखवतो तुम्हाला मी डेकोरेशन जे बनवलेलं आहे. चला बघूया. बघताय समोर आहे ना असं ह्या पद्धतीचं आहे ना ह्या वर्षी डेकोरेशन केलेलं आहे तयार. हे बघा डोंगरचा सीन दाखवलेला इकडे या साईडला. हे आहे ना मी गेल्या वेळी आलो होतो ना त्यावेळी असं तयार करून ठेवलं होतं साधारण जायच्या टायमिंगला. आणि त्यानंतर आहे ना आईला मी एक 5 दिवसापूर्वी आहे ना फोन केलेला कॉल केलेला की ह्यावरती आहे ना नाचणी पेरून घे. हे गोंदपट आहे. ह्या गोंदपटावरती आहे ना आईने इकडे शेण आणि माती याचं मिश्रण करून याच्यावरती गोंदपटावरती असं लावलं. आणि त्यानंतर आहे ना याच्यावरती नाचणी पेरली. आणि आता 4 दिवसानंतर बघताय रिझल्ट कसा आहे. मोड आलं आहे नाचणीला. आणि एक अजून 5 दिवस आहे गणपती बाप्पांना येण्यासाठी. तर मस्त होईल तयार. 20% आपलं डेकोरेशन झालेलं, अजून 80% डेकोरेशन बाकी आहे. या गोंडपाड्याच्या पाठीमागे आहे ना लाकडं उभं केली. एक माझ्या दिमागानं आहे ना काम केलं मी ते. आणि दगड वगैरे ठेवलेलं आहे आतमध्ये टाकून. तर आपली आता लगबग चालू होणार आहे गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची. तर आपल्या घरची बाकीची पण कामांची तयारी चालू झाली आहे. पूर्ण घरातली साफसफाईचं काम चालू आहे. चहा होते आता मस्त संध्याकाळची. आई इकडे चहा आता होते. चहा वगैरे घेऊन मस्त कामाला सुरुवात करणार आहे. साफसफाई करायची आता पूर्ण घरातली. या साईडला असं आहे ना मांडणी वगैरे काढले भांड्यांचे. पूर्ण घरोघरी आहेत ना ते सर्व आता साफसफाई करायची आहे. बघा असं आपलं छोटंसं घर आहे कोकणातलं. पूर्ण आता आहे ना साफसफाईला सुरुवात होणार आहे. घरचे आहे ना असं सर्व साफसफाई चालू झालेली आहे. आपल्या गणपती बाप्पा येतात आहे 4 दिवसांनी. क्लीन करून टाकायचं आहे घर. बघा सर्व घर वगैरे असं ना सर्व काढून टाकणार. आपली सानू पण बघा आपल्याला मदत करते इकडे आल्यानंतर. मस्त मदत करते. जेव्हा आपले गणपती घरामध्ये यायचे असतात ना त्याच्या अगोदर आहे ना
3 ते 4 दिवस एकदम अशी लगबग चालू असते. सर्व आपल्या कोकणातल्या घरामध्ये आहे ना, आता तुम्हाला अशी लगबग चालू दिसेल. एकदम साफसफाई, सर्व डेकोरेशनची तयारी, या सगळ्या गोष्टी आता चालू होते. यावर्षी आपल्याला मदत करायला आहे सानू. सानू आणि तिचे पप्पा करतायत, घर झाडतायत. तोरण काढावं लागेल. ते नवीन आणलेलं आहे मस्त ह्या वर्षी तोरण. आता झालं बाबा अभ्यास करायला. ते साईडला ठेवा धुवायच्या बटनमध्ये. तर मंडळी बघताय तुम्ही, आपल्या साफसफाईचं काम आहे ना जोरात चालू झालं आहे. आणि खाली बघताय घाण आहे ना, पूर्ण घाण पडले बघा. एकदम घरो आहे ना भरपूर प्रमाणात झालं होतं, हालच झाले पूर्ण करताना. आतमधल्या पण साईडला आहे ना घरो आहे, ते पण काढतो आता. देवरूमामध्ये आहे ना पूर्ण हे पण आता नेट सोडून घेतो. त्याच्यामध्ये पण खूपच घाण आहे, तर काढावं लागेल आपल्याला. चला सुरुवात करूया, पुढच्या मिशनला सुरुवात करतो. मंडळी बघताय तुम्ही, माझ्या पाठीमागे आहे ना खूप सारा कचरा आहे आणि अजून आहे ना आपलं काम बाकी आहे. आता थोडीशी आहे ना चहा घेतोय. आईने ना इकडे चहा आणलाय, या चहा प्यायला. थोडासा आहे ना टी ब्रेक घेतलाय, या तुम्ही पण चहा प्यायला. तर मंडळी मस्त असं आहे ना आंघोळ करून फ्रेश झालो आणि देवाची बत्ती वगैरे पण मस्त झाली. तर आजचे व्हिडिओ इथेच थांबवतो. तर अशाच आपल्या कोकणातल्या गावातून व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.